तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी स्नेहलता धांडारे. आज आपण बनवत आहात नूडल. तर बघूया चिकनचं नूडल बनवूया आपण. पाणी ठेवूया तापायला. पाण्याला उकळी आली पाहिजे. उकळी आली पाहिजे पाण्याला. हे आपण बघा याच्यात टाकणार आहे व्हेजिटेबल. कांद्याची भाजी, शिमला मिरची, कोबी, गाजर हे असं चिरून घ्यायचं आहे लांब लांब. नूडलमध्ये आपण टाकू 2 बैठे. चिकन 100 ग्रॅम घेतलं आहे आणि हे अद्रक, लसूण, मिरची आणि कांदा 2. हे आता आपण अगोदर पाणी आपलं गरम झालं आहे. त्याच्यात आपण नूडल टाकूया असे अख्खे. असे नूडल टाकायचं. आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया. मीठ जरा जास्तच टाकायचं कारण पाणी आपण गाळून काढणार त्यातलं. आता आपण ह्याच्यात थोडंसं चिटकू नये नूडल म्हणून थोडंसं आपण त्यात तेल टाकायचं. आता आपलं नूडल आपण बघूया. नूडल होऊ द्यायचं बघा. मऊ शिजवायचं व्यवस्थित. याचं झाकण ठेवून म्हणजे आपलं नूडल झाकण तयार होईल. आता आपण गॅस स्लो करूया. बघूया बघा आपले नूडल मस्त असे शिजले. असे मोकळे असं शिजवायचं. आता आपण याच्यात गाळून काढूया आणि गार पाणी ओतून अशी चाळून घेऊन असं नूडल असं काढायचं व्यवस्थित मोकळं. बघा आपले नूडल कसे मस्त मोकळे झालेत. असं शिजवायचं. आता याला आपण असंच ठेवायचं. नूडलला पाणी असं खाली चाळणीत. आता आपण फोडणी करूया. नूडल आपण कढई ठेवली. आता कढईमध्ये तेल टाकायचं. 2 माप तेल टाकायचं. हे आपण 100 ग्रॅम चिकन घेतलंय. ह्याच्यात अद्रक, मिरची, लसूण याची पेस्ट लावून ठेवले. हे आता आपण कढई एकदा गरम झाली तर आपण ह्याच्यात हे फ्राय करून घेऊया. चिकनचे तुकडे घेतले. अजून आपली कढई गरम झाली नाही. आता हे आपण ह्याच्यात टाकूया. आपण हे बघा 100 ग्रॅम चिकन घेतलं. ह्याला लावून ठेवलंय मसाला. हे आपण असं फ्राय करून
अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आता बघूया आपण. बघा आपलं चिकन मस्त आपलं झालंय. असं काढायचं फ्राय करून. असं चिकन फ्राय करून काढायचं असं व्यवस्थित. आता आपण स्लो ठेवायचा. आता बघूया आपण ह्याच्यात 2 अंडे असं टाकूया. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया अंड्यामध्ये आणि आपण हे असं हलवूया अंड्याला. तेल आपलं आधीच आहे कढईमध्ये. मी म्हणलं मुलं स्कूलला आलेत, म्हणलं जरा नवीन काहीतरी नूडल्स आपण रेसिपी करावी. हे असं त्याच्यात टाकायचं कढईमध्ये. या जरा फास्ट करूया. हे असं होऊ द्यायचं. चांगली अशी पोळी झाली बघा कढईमध्ये. जरा असं गरगटा करायचा आणि चटणीमध्ये असं फोडायचं अंड्याला. असं फोडायचं व्यवस्थित. आपण स्लो करूया. आपण काढून घेऊया चिकनच्या बाजूला. असं अशा पद्धतीनं कढईमधलं सर्व काढून घेऊया. आता आपण तेल टाकूया. तेल जरा जास्त टाकायचं कारण आपण नूडल पण टाकणार आहे त्याच्यात. 2 पळी टाकले, आता 3 आणि 4 पळी टाकले बघा. हे बघा कांदा, मिरची, लसूण, अद्रक हे असं बारीक बारीक कापलंय. पेस्ट पण काढून टाकू शकते आपण, पण मी असंच मीडियम साईजचे 2 कांदे घेतले, लसूण 4-5 पाकळ्या बारीक कापल्यात आणि अद्रक थोडा तुकडा आणि 1 मिरची. हे असं फोडणी आपली फास्ट ठेवायची. हे असं भाजून घ्यायचं सर्व. हे असं भाजायचं चांगलं लाल होईस्तोवर. लसूण, मिरची, कांदा हे नूडलला ना जास्त पण असं करपलेलं नाही, चांगलं क्रंची क्रंची छान वाटतं खायला. आता आपण हे व्हेजिटेबल टाकूया. आधी आपण गाजर टाकू.
परत हे टाकू शिमला मिरची. आधी आपण हलवूया गाजर टाकून. हे जरा कडक असतात ना, हे जरा आपण मऊ जरा शिजवूया. असं भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं कांद्यासंग. आता आपण हे गोबी टाकूया, कोबी आणि कांद्याची भाजी. अशा पद्धतीनं आपण सर्व व्हेजिटेबल टाकायचं, असं हलवायचं, असं व्यवस्थित असं हलवायचं. आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करूया. आता आपण रेड चिली सॉस टाकूया 1 चम्मच. हे बघू शकता, हे छान असते. आपण चायनीज वगैरे पण करू शकतो याच्याने, पण म्हणलं आज मुलांना नूडल करूया आपण, म्हणून मी नूडल करायला लागले. 1 चम्मच रेड चिली सॉस टाकला. आता सोया सॉस आहे बघा. आता आपण जास्त घेऊ शकतोय. आता आहे शेजवान चटणी 1 चम्मच. आता आपण हे सर्व हलवूया. असं हलवूया. आता आपण याच्यात नूडल टाकूया. बघा नूडल असे व्यवस्थित फुले फुले असे तयार करायचे. गॅस स्लो करायचा. आधी आपण हे सर्व थोडासा आधी ना मीठ टाकते, थोडंसं आधी नूडलमध्ये. आता हे सर्व आपण हलवूया खालवर, कारण की ना असं हलवता जमणार नाही. असं आपण असं हलवूया. असं हलवायचं सर्व बाजूने. असं वरून खाली हलल्यावर हे नूडल असं हलवायचं सर्वीकडनं. आता याच्यात आपण वरून टाकूया अंडा, टाकूया अंडा, हलवूया असं. अशा पद्धतीनं हलवायचं. आपण नंतर हलवूया, आधी आपण हे टाकून घेऊया. हे बघा चिकन मी वरून टाकते. हे झालं चिकन नूडल. असं माझ्या पद्धतीनं करून बघा. चला आता आपण बघूया आपले नूडल. बघा मस्त असे तयार झाले. हे बघा मस्त असं चिकन, मैदा, व्हेजिटेबल असं टाकून असं रेस्टॉरंटमध्ये भेटतात तसं आपण घरी करून पण खाऊ शकतोय. आता आपण याच्यात काढूया. आपले हे झाले नूडल. गॅस बंद करूया. हे मी चिली सॉस घेतलाय आणि रेड चिली सॉस आहे. आता आपण हे
ह्याच्यात काढूया. हे बघा असं खाली पडत आहे, चमच्याने घेता येत नाही. हे बघा असं नूडल. माझ्या पद्धतीने करा. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.